खायला वहिनीला सांगतो आता 50 रुपयाचा मटका लागला म्हणून. वहिनी आपल्याला मटका लागलाय. अरे वा, चांगली गुड न्यूज आणली. किती लागलाय? 20चा, पण माझे एक आठ आहे त्याच्यातले 10 रुपये मला द्यावं लागतील. हा दिन ना मग 10 रुपये. हा दिन 10 रुपये दिन तुला. पण तुला एक काम करावं लागेल. करतो प्रत्येक वेळेस तुला असं माझं काम करावं लागेल. पण त्याच्यात मला सारखं द्यावं लागतं. हा नाही निम्मी दिन ना मी तुला. आता 20 रुपयात लागत 10 रुपयात देऊन टाकते म्हणते ना तुला मी. मग 10 रुपयाला लागत की 5 रुपये तुला. म्हणजे असं करीन मी, नको टेन्शन घेते. पण असं काम करायचं माझं आणि कोणाला कळून द्यायचं नाही. नाही नाही सांगायचं नाही कोणालाच. कोणाला. आता माझा विश्वास नाही का? तुझ्या विश्वास आहे म्हणतो तुला मी देते काम. त्याचं नको मला टेन्शन देऊ आणि तू पण नको घेऊ. माझं फक्त एवढं काम करत जा. देत जाईन मी तुला थोडे पैसे. माझ्या जवळ नाहीत आता, जवळ येतील ना मग त्यावेळेस मी देईन तुला. हा तुझा मग आता. पोरग तर काही येडच आहे. काय ग हे उद्योग लावल्यात काय तू? हा मी काय केलं? काय केलं म्हणजे? ती गोट्या गावातला आला होता. हा काय काही नका बोलू, मी नाही काय केलं. काय नका बोलू. आता माझ्या डोळ्यांनी बघितलं मी ते आल्याला. आता तुम्ही काही पण बघता नकोस मला नका. लय हे करू नकोस. मग काय नाही केलं लागते मी. हा साऱ्या जगात आमच्या आपल्यात कुणी लावलेलं नाही मटकान चटकात असला. कुणी शिकू नका तुला. आता मी काय मटकन बिटका लावलं नाही. बोलू नका मला तसं आता काही. गावातला गोटा आलेला मी बघितला होता. कशाला आला होता तो तो? आला होता, असंच आला होता, सहजच आला होता. काय चाललंय म्हणून विचारायला. रोजच कशाला येत होती? येतो आता इथून रस्ता आहे, जाता येताना येतोय रस्त्याहून घरी. दुसऱ्याच्या घरी कशा जात नाही? मग आपल्या संग ओळख आहे त्याची चांगली. ओळख आहे असली वय मटकाची चिट्ट्या आणून द्यायच्या बघायच्या. कुठे चिठ्ठी? काही नाही माझ्याकडं. हे पा काहीच नाहीये. काहीच काही नाही नका बोलू. असं नको करू. काय नाही माझ्याकडं. उगाच आळ नका लुटू आता. आपल्या खानदानीत कोणी लावलेलं नाही. अजून पोरांनी सुद्धा माझ्या लावलं नाही. आणि मग नसन लावलं तर लावाय सांगा पोराला. मला कशाला बोलता? मी काही केलंच नाही. तू केलं नाही म्हणजे तू लावती म्हणून तुला गोडीने सांगते माझ्या लेकीवणी तुला. अहो पण आता तुम्ही विनाकारण माझ्या आळ लुटूच नका ना. मी काही केलंच नाही. नवऱ्याला जर कळालं तर कसा कसा कापून काढील तुला. नवऱ्यात एवढी ताकद नाही मला खसा खसा कापून काढायला. आणि पहिली गोष्ट आहे ना, मी काही चुकी केली नाहीये तर मला ते खसा खसा कापणार पण नाहीये. बघू आल्यावर विचारते मी त्याला. हे विचारा. तुम्हाला जे विचारायचं जे करायचं तुमच्या मनामध्ये जे असेल ते करा. कारण मी काही चुकी केलेली नाहीये. कर नाही त्याला डर नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. एकदा तरी सापडशील ह्याच्यात. आज सापडू द्या. सापडली ना तेव्हा बोला. आता काय सापडलंय अगं का? नको लावू. ह्यानी सारं घराचं वज वाटुळ झालं संसाराचं. मला नका शिकू. मला संसार करता येतो. असा मटका लावून. हो येतो. अगं त्या मटक्याचं लय वेगळा खेळ आहे. लोकांचे संसार बरबाद झालेत बाळे. बरं ठीक आहे चालतंय. तुमचं सांगितलं तेवढं मला कळलं. आणि मला आता इथून पुढं काही सांगू नका. कारण मी काही चुकी केलेली नाहीये. विनाकारण मला काही बोलू नका. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का तेव्हा मला तुम्ही नावं ठेवताय? क्रूप आता माझ्याकडे काय दाखवू तुला क्रूप? हा काय नाहीच तर मग कशाला काय बोलताय? मी डोळ्याने कानाने ऐकलं म्हणून तुला बोलते. नका काही बोलू. काय ऐकलं नसन काही नसन. पण लावू नको. असले उद्योग करू नको. तुझ्यासाठी चांगलं सांगते. सासूबाई मला समजतं माझा संसार कसा करायचा आहे ते. अगं संसाराचं वाटुळ केलं बायडे तू. हा मला कळतंय संसार कसा करायचा ते. नका सांगू तुम्ही. कसं करायचं म्हणजे तुला चांगलं सांगते. अगं असं संसाराचं वाटुळ करशील. नका सांगू मला. कुणाला सांगायचं मग? काय झालं? काय चाललंय? अगं काय सांगू तुला. ही मटका लावती. मटका? सासूबाई काय पण सांगू नका. अगं ती गावातला गोट्या आलता हा. आणि ती काहीतरी तिला मटक्याचं बोलत होता. अगं बया, आता हे चालू केलं काय तू? मटका? काय नाही चालू केलेलं. काय प्रूफ काय त्यांच्याकडं? असं माझ्या काय लोटतात त्या. माझ्या डोळ्याने बघितलं अगं मी. त्यांना खोटं बोलायला येड लागले का? असले काय पण मग धंदे काय तुला? मला खोटं बोलायला येड लागलंय का? माझ्याकडे काय नाहीये. तू मला तुझं चाभरापणा सांगूच नको. तू किती नखऱ्याची आहे ना ती मला चांगलं माहितीये. नाही माहिती ना मी काय करते. आता तुम्ही खरं बोलताय ना? मी कशाला खोटं बोलू? मला काय माझ्या लेकाचा संसार उजवडायचा आहे होय? हे बघ तुला मी नीट गप गोडीत सांगते. खरं आहे का हे? खरं सांग. तुझ्या काहीच नाही खरं. ते पोराला विचार. जा बा. जर विचार तुझं खरं निघलं तर त्या पुढे विचारा विचारा विचारा. मला नका काय काय सांगू. करणार नाही बरं का. नवऱ्याला सांगून आहे ना हाताखालची चांगली काढायला लावीन मी. नाही नाही तू काय करते ना ते सगळं कळत आहे आम्हाला. तू सांगते का खरं?
पण तुम्ही ना आमच्या दोघींच्या मध्ये बोलायचं तुमचं काहीच नाही, कामच नाहीये. बर असं आहे काय? मी नाही बोलू शकत. तुझा नवरा तर बोलेल ना. ती काय कुठं घर सोडून तर बाहेर नाही, आतमध्ये झोपलेला आहे. आता जाते तुला सांगते कस काय. पण माझं काही चुकी नाहीये, मला बोलायचं नाही. तुझं काय चुकलंय आणि काय नाही ना, आम्ही नाही बोलत. तू म्हणते तुम्ही बोलायचं नाही, तुझ्या नवऱ्याला बोलायला होते ना मी. थांब, तू अशी तुझी कशी काशी करते बघ. आता हे काय बरं, हिचं काय बोलायचा अधिकार आहे मला? मग तुम्हाला ऐका ना, मग सांगते ना मी, माझ्याकडे काय प्रूफ आहे का? तुम्ही दाखवता ना मला. मी माझ्या ती गोटा बोलत होता ती मी ऐकलं. तुम्ही तर काही पण ऐकता आणि काही पण माझ्यावर आलो होता. मी काय तिला बोलवायला गेलते काय? तिने ऐकलं माझं भांडण तुझं आणि माझं, तेव्हा ती आली पळत. तुम्ही मोठमोठ्याने बोलता मुद्दामून, कारण माझा बारीक मला उखाडते. माझा बारीक नाही आवाज, त्याच्यामुळे तर सगळा प्रॉब्लेम आहे तुमच्या मोठ्या आवाजाचा. माझ्या मोठ्या आवाजाचा तो चांगलं केलं असतं पराक्रम तर मी तुला बोलले नसते काय. काय आडवाड लावलं झोपलो होतं चांगलं. झोपला नाही मी, त्याच्यासाठी उठून आणले बघा. तुमच्या बायकोनी काय पराक्रम केलाय. काय केले आता? ते काही पण सांगत आहेत, तुम्ही पण त्यांच्या ऐकण्यावर नका जाऊ. माझी काही चुकी नाही. काय झालं सांगा, मला झोपते नाही तर. काय झालं नाही? तुमची बायको मटका लावी ती. काय मटका? होय तू काय बावड झाली का? काही लाज वाटते का तुला? मटका न लावला होय? माझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे होय दलिंदर तोंडाचे. मला कधी माहित नाही मटका बिटका काय असतो ते. तू कस काय लावला मटका? कोणी सांगितलं तुला मटका लावायचं? सांग मला. कोणी शिकलं तुला हे? हा? माझी काही चुकी नाहीये. तुमच्या आईने काही पण लोट लागले कुठे माझ्यावर. कुठे चिठ्ठी कुठे ती? तुझ्याकडे तसं तिच्याच कुठे कपड्याला काल काय नाहीये, नाहीये. चिठ्ठी कुठे? नाही मॅटर म्हणते तर मी. चिठ्ठी दी. नाहीये माझ्याकडं. कुठे चिठ्ठी? ती गोट्या आला होता, त्या गोट्याने दिलेलं मी बघितलं. कुठं कमरेला- ठेवली? कुठे ठेवली? इथं कमरेला काढ दे पटक्यान चल. नाहीये काहीच तुला नाही. कार का बाय? वाका टाकीन. काढ पटक्यान. बघ इकडं. बघ मला खोटं केलं का नाही. नाहीची होऊन पडतील. मला म्हणले आमच्या मध्ये कशाला बोलता. खरंच मटका लावला ना बावट पुरी ना. हा लाज वाटते तो थोबड तोंडे तू. हा सारी आपली इज्जत घालवली बाबा ह्या पोरीने. पैसे कुठून आणती तू? मटका लावायला पैसे कुठून आणती? हा कुठून आणती? मित्रांमध्ये काय म्हणतात नवऱ्याला बायको मटका लावी मी ती. तरी म्हणतो माय खेचलेले रोज पैसे गायब होते तर. मला आज कळलंय मटके लावी माय पैसे चोरून. हा वाटूला करायचं का तुला संसाराचं आपल्या? एवढं काय बोलताय मग? एवढं काय म्हणजे तू लय पुण्याचं काम केलं काय? एवढं काय बोलतो म्हणजे? हा आईनी आणि तुमच्या वहिनीने उधरले काय तेवढी कमी झाली का? उधळली नाही असे फाडली पाहिजे तुला इथून तिथून अख्खी. त्या लायकीची तू. आम्हाला बरं. येड नाही आम्हाला येड लागलंय तुला उगाच बोलायला. हा मला खोटं पाडलं. बरं झालं सांगितलं आहे तो सांगितलं मला आज. हा किती दिवस लावला असते ना मटका? मला बी माहिती नाही, यांनी सांगितलं. मला उलटून बोलत ती. अजूनपर्यंत तुम्ही बोलले का कधी? ती गावातला गोट्या येतो रोज. त्या बारक्या कार्ट्याला ना मी परत आपल्या रस्त्यावर सुद्धा जाऊ देऊ नका. कंगस तोडा लागत आहे. हा लोकांच्या पोराला पैसे देती मटका लावायला. बरं झालं आज कळले आपल्याला. नाही हिच्या जीवाला पटलं पाहिजे. अगं या गावात येऊन मला किती वर्ष झालं नांदते मी, पण तुझ्यासारखा नाहीकडे नखरा केला. मग? एका वर्षातच रंग दाखवते हा आम्हाला. बरं झालं, नाही केला तर मग कर बाई आता कर. ए, सांगा चुकी तुम्हाला. करून दुसऱ्याला बोलत काय वर तोंड करून? हा मग एवढं काय लगेच धावलं झालं तुम्हाला? त्याने काय केलं? त्याला कसं काय बोलत तू माग? आणि मग तुम्ही कसं काय मला लगेच हे केलं आता? काय मला केलं? मला का मारताय तुम्ही लगेच? मारायला तुला असं घरातून हाकलून द्यायला पाहिजे. हा लाज वाटली पाहिजे. बरं झाली कळलं आज. हा किती दिवस चाललं असतंय असं? अरे मी बघितलं म्हणून कळालं. नसतं बघितलं तर हिचं चाळ असं ठेवलं असतं चालू हिचं. आणि लायना चांगला हाता घालून काढावं लागत आहे. चुकलं ना आता नाही ना व्हायचं पुन्हा असं. आता एकदा चूक झालं की पुन्हा पुन्हा होत असते का? अजून काय काय आहे तुला नखरी? हा दारू बिरून पियत नाही ना मी गेल्यावर? होय तुम्ही ना तुमची बायको चांगली दांडळा घरात नेऊन काय असं- दांडा आणि त्याला खोल दांडा घालतो आतमध्ये. चल अहो काय आत्या ती असलं असतंय का? तुम्ही लक्ष ठेवत जा ना. मग लक्ष ठेवलं म्हणूनच मला तर ऐकाना बाय कसलीच. हा मला फक्त बोलायला द्यायला पाहिजे होतं. तिच्या मुंडकीपासून मी चांगलं हे केलं असं. मला मी फक्त पकडायला पाहिजे होतं तुमच्या बरं जागेवर. झालं तू आली म्हणून. नाहीतर उघड पडलं मला तर हीच द्यायना ती. काय म्हणली तुम्हाला? मला म्हणली तुला काय माहिती. तुला काय आणि म्हणते तू बी लाव म्हणती मला. होय तू बी लाव. तुझ्या घरादाराला म्हणा तिकडे लावायला, तुझं घरदार तिकडे म्हणा ही कर. तिच्या आईला आणि बापाला आणि सगळ्यांना तिथं मग असले मटक्याची नाद आहे. नाही आता त्याला सांगते तिच्या आई बापाला बोलून घे असं बाबा. दाखवून नाही ठेवायचं. तिच्या आई बापाला बोलून घ्या काय ती सगळं करून द्या म्हणा. मटक्यावाले तिने काय आम्हाला करून बसवायची होते ना म्हणा. ती एखादा मटक्यावाला बघून म्हणले आता- दोघांनी धंदा चांगला केला असा. चला आपल्या घरात.